आजचा जो विषय आहे ना तो तो थोडा खास आहे. हो, नक्कीच. आणि विशेषतः जे लोक स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, म्हणजे आपली UPSC असो किंवा MPSC, त्यांच्यासाठी तर हा विषय अगदी कळीचा आहे. अगदी बरोबर. पर्यावरणाचे विषय या परीक्षांमध्ये किती निर्णायक भूमिका बजावतात हे नव्याने सांगण्याची अजिबात गरज नाहीये. मी नुकतेच जिओग्राफी अँड यू या मासिकातील काही लेख वाचत होते आणि सोबतच युनेस्कोच्या अधिकृत वेबसाईटवरील काही संशोधन अहवालही मी पाहत होते. अच्छा. त्यामध्ये बायोस्फिअर रिझर्व्स म्हणजे ज्याला आपण जीवावरण राखीव क्षेत्र म्हणतो त्यावर खूप सविस्तर माहिती दिली होती. आणि मला असं जाणवलं की आपण पुस्तकांमध्ये याबद्दल वाचतो नक्कीच. हो, वाचनात येतं ते. उकल करूया आणि बघूया पर्यावरण आणि भूगोलाचा हा विषय प्रत्यक्षात किती रंजक आहे. नक्कीच. ही सखोल चर्चा केवळ परीक्षांच्या दृष्टिकोनातूनच नाही, तर आपण ज्या जगात राहतो ते जग समजून घेण्यासाठीही अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कारण जेव्हा आपण पर्यावरण आणि इकोलॉजी या विषयाचा अभ्यास करतो तेव्हा नुसती आकडेवारी पाठ करून चालत नाही. आजकाल आयोगाचे प्रश्न हे थेट संकल्पनांच्या मुळावर बोट ठेवणारे असतात. हो, ते तर आहेच. बायोस्फिअर रिझर्व्स ही संकल्पना केवळ काही जंगलांना कुंपण घालून तिथे प्राण्यांना वाचवण्यापुरती मर्यादित नाहीये. ती त्याहीपेक्षा खूप मोठी आणि व्यापक विचारसरणी आहे. बरोबर. आणि म्हणूनच मला याच्या एका विशिष्ट व्याख्येबद्दल तुम्हाला विचारायचं होतं. विचारा ना. मी जेव्हा याबद्दल वाचत होते तेव्हा मला एक अतिशय वेगळा शब्दप्रयोग तिथे आढळला. कोणता? सहसा आपण संरक्षित क्षेत्र किंवा संवर्धन म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर एखादे नॅशनल पार्क किंवा वन्यजीव अभयारण्य येतं. जिथे माणसांना प्रवेश नसतो. अगदी तेच. पण या अहवालांमध्ये बायोस्फिअर रिझर्व्हला चक्क शाश्वत विकासासाठी शिकण्याची ठिकाणे किंवा लर्निंग प्लेसेस फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं म्हटले आहे. बरोबर. हे वाचून मी थोडी गोंधायले. म्हणजे संवर्धन आणि शिकण्याचं ठिकाण यांचा नेमका काय संबंध आहे? इथे सर्वात रंजक बाब म्हणजे हीच ती संकल्पना आहे जी बायोस्फिअर रिझर्व्हला इतर संरक्षित क्षेत्रांपेक्षा पूर्णपणे वेगळं करते. कसं काय? तुम्ही मगाशी म्हणालात तसं नॅशनल पार्क किंवा अभयारण्यांमध्ये माणसाला निसर्गापासून दूर ठेवलं जातं. त्याला आपण विज्ञानाच्या भाषेत एक्सक्लुजनरी कॉन्झर्वेशन म्हणतो. पण बायोस्फिअर रिझर्व्हमध्ये माणसाला निसर्गाचा शत्रू मानलं जात नाही, तर तो या परिसंस्थेचा एक अविभाज्य भाग आहे हे मान्य केलं जातं. अच्छा. मानव आणि निसर्ग एकमेकांसोबत शाश्वतपणे कसे एकत्र राहू शकतात, म्हणजे तो एक्झिस्ट करू शकतात याचे हे जिवंत उदाहरण आहे. निसर्गाचं संरक्षण करतानाच स्थानिक लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न कसा सोडवता येईल याचे प्रत्यक्षात प्रयोग या शिकण्याच्या ठिकाणांवर केले जातात. पण हे प्रत्यक्षात कसे शक्य आहे? म्हणजे जर माणसं आणि वन्यजीव एकाच भागात राहत असतील तर त्यांच्यात संघर्ष होणार नाही का? हे सगळं कागदावर वाचायला खूप छान वाटतं, पण जमिनीवरचं वास्तव वेगळं असतं असं म्हणायचंय ना तुम्हाला? हो, अगदी तेच. अत्यंत रास्त प्रश्न आहे. आणि म्हणूनच या क्षेत्रांचं व्यवस्थापन एका विशिष्ट झोनिंग सिस्टमद्वारे केलं जातं. हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. संपूर्ण बायोस्फिअर रिझर्व्ह हे 3 वेगवेगळ्या झोनमध्ये विभागलेलं असतं. 3 झोन्स? हो. सर्वात आतला जो भाग असतो तो असतो कोर झोन. हा भाग अत्यंत कडक संरक्षणाखाली असतो. इथे माणसांना राहायला किंवा कोणतीही आर्थिक कृती करायला सक्त मनाई असते. म्हणजे तिथं कोणीच जाऊ शकत नाही? नाही. तिथे फक्त प्राण्यांचं आणि वनस्पतींचं नैसर्गिकरित्या संवर्धन होतं आणि अगदी मोजक्याच संशोधनांना परवानगी असते. अच्छा, म्हणजे हा कोर झोन एखाद्या टिपिकल नॅशनल पार्क सारखाच असतो तर? अगदी बरोबर. पण याच्या बाहेर जो भाग असतो त्याला आपण बफर झोन म्हणतो. बफर झोन? हो. इथे थोडे नियम शिथिल असतात. या भागात संशोधक आपला अभ्यास करू शकतात. पर्यावरणपूरक पर्यटन म्हणजेच आपलं इको टुरिझम चालतं आणि स्थानिक लोक मर्यादित प्रमाणात तिथे गुरं चारण्यासारख्या गोष्टी करू शकतात. पण यामुळे कोर झोनला धोका नाही निर्माण होत? नाही, कारण इथे असा कोणताही मोठा उद्योग चालत नाही ज्यामुळे कोर झोनला धोका पोहोचेल. तो एक प्रकारचा शॉक ॲब्झॉर्बर म्हणून काम करतो. आणि सर्वात बाहेरचा जो भाग असतो त्याला ट्रान्झिशन झोन म्हणतात. ट्रान्झिशन झोन म्हणजे इथे लोक प्रत्यक्ष राहू शकतात? होय. इथेच खरी गंमत आहे. या ट्रान्झिशन झोनमध्ये माणसांची गावं असतात, शेती चालते आणि छोटे मोठे व्यवसायही चालतात. बापरे, हे मला माहीतच नव्हतं. पण हे सर्व करताना एक नियम पाळला जातो, तो म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा शाश्वत विकास.
स्थानिक लोक आणि प्रशासकीय अधिकारी एकत्र बसून ठरवतात की शेती करताना रासायनिक खतांचा वापर कसा टाळायचा. जंगलातून मध किंवा फळं गोळा करताना झाडांचं नुकसान कसं होणार नाही याची काळजी कशी घ्यायची, हेच ते शिकण्याचं ठिकाण आहे. क्या बात है. इथे मानव निसर्गाचा नाश न करता आपला विकास कसा साधू शकतो याचे प्रत्यक्ष धडे गिरवले जातात. आत्ता मला ती लर्निंग प्लेसेस ही संकल्पना खऱ्या अर्थाने समजली. मुख्य परीक्षेमध्ये जर यावर प्रश्न आला तर हे 3 झोन्स आणि त्यांचं कार्य स्पष्ट करणं खूपच प्रभावी ठरेल. नक्कीच. पण या अहवालांमध्ये वाचताना मला अजून एक गोष्ट खटकली जी पूर्व परीक्षेसाठी एक मोठा ट्रॅप असू शकते. कोणता ट्रॅप? या क्षेत्रांना मान्यता देण्याचं काम युनेस्को करतं, बरोबर? हो. मग जर युनेस्कोने भारतातील एखाद्या जंगलाला बायोस्फिअर रिझर्व्ह म्हणून घोषित केलं तर याचा अर्थ भारत सरकारचं त्या जंगलावरील नियंत्रण कमी होतं का? तिथे युनेस्कोचे कायदे लागू होतात का? हा खूपच कळीचा मुद्दा आहे आणि आयोगाच्या पूर्व परीक्षेत अनेकदा विधानं फिरवून इथेच प्रश्न विचारला जातो. तुम्ही जे विचारलं तो एक खूप मोठा गैरसमज आहे. म्हणजे नियंत्रण कमी होत नाही? अजिबात नाही. बायोस्फिअर रिझर्व्हज हे सरकारद्वारे नामांकित केलेले असतात. युनेस्को केवळ त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता देण्याचं काम करतं. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती क्षेत्र पूर्णपणे राष्ट्रीय सार्वभौम नियंत्रणाखाली म्हणजेच नॅशनल सॉव्हरीन कंट्रोल खाली राहतात. अच्छा, नॅशनल सॉव्हरीन कंट्रोल. हो. नामांकन आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलं तरी त्या भूभागावर, तिथल्या कायद्यांवर आणि प्रशासनावर 100% त्या देशाचेच म्हणजेच आपल्या बाबतीत भारत सरकारचेच सार्वभौम नियंत्रण असते. युनेस्को तिथे येऊन आपले कायदे लादत नाही. हा मुद्दा अत्यंत स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद. कारण परीक्षेच्या तणावात युनेस्कोची मान्यता आणि सार्वभौम नियंत्रण या 2 शब्दांमध्ये सहज गोंधळ उडू शकतो. हो, आणि तिथेच आपले मार्ग जातात. बरोबर. आता आपण जरा याच्या जागतिक व्याप्तीकडे वळूया. मी जेव्हा याबद्दलची जागतिक आकडेवारी पाहिली ना तेव्हा मी अक्षरशः थक्क झाले. काय होतं आकडेवारीत? संपूर्ण जगात सुमारे 26 कोटी लोक या जीवावरण राखीव क्षेत्रांच्या आत किंवा त्यांच्या ट्रान्झिशन झोनमध्ये राहतात. 26 कोटी म्हणजे ही संख्या अनेक मोठ्या युरोपियन देशांच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. होय, आणि जर आपण या क्षेत्रांच्या एकूण क्षेत्रफळाचा विचार केला तर ते सुमारे 70 लाख चौरस किलोमीटर इतकं अवाढ्य आहे. 70 लाख चौरस किलोमीटर. हे समजण्यासाठी जर आपण एक सोपं उदाहरण दिलं तर हे एकूण क्षेत्रफळ जवळपास संपूर्ण ऑस्ट्रेलिया खंडाच्या आकारेवढं आहे. बरोबर. विचार करा, एक संपूर्ण खंड व्यापेल इतकी जागा आणि कोट्यावधी लोक या जागतिक उपक्रमाचा भाग आहेत. पण एवढा मोठा पसारा आंतरराष्ट्रीय पातळीवर कसा काय उभा राहिला, याची सुरुवात नक्की कधी आणि कशी झाली? जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर या आकडेवारीचं महत्त्व आणि त्याचा इतिहास अधिक स्पष्ट होतो. 1970चं दशक हे जागतिक पातळीवर पर्यावरणविषयक जागृतीचं सुरुवातीचं दशक मानलं जातं. त्याच काळात म्हणजे 1971 मध्ये युनेस्कोने मॅन अँड बायोस्फिअर किंवा ज्याला आपण थोडक्यात मॅब कार्यक्रम म्हणतो त्याची सुरुवात केली. हा एक आंतरशासकीय उपक्रम आहे. मॅब म्हणजे मॅन अँड बायोस्फिअर. हो, आणि याचा मुख्य पाया हा विज्ञान आहे. केवळ भावनिक होऊन निसर्ग वाचवायचा नाहीये, तर विज्ञानाचा आणि संशोधनाचा वापर करून मानवी जीवन आणि निसर्ग यांच्यातील सहजीवन कसं सुधारता येईल यावर या कार्यक्रमाने लक्ष केंद्रित केलं. बरोबर. विज्ञानाचा पाया हे शब्द खूप महत्वाचे आहेत. मी वाचले की याच मॅब कार्यक्रमांतर्गत एक जागतिक व्यासपीठ तयार झाले आहे ज्याला वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फिअर रिझर्व्हज म्हणजेच WNBR असं म्हटलं जातं. हो, WNBR. पण मला एक गोष्ट समजली नाही. हे नेटवर्क प्रत्यक्षात करतं काय? म्हणजे जगातल्या वेगवेगळ्या देशांमधली ही क्षेत्र एकमेकांशी जोडली गेल्याने नक्की काय साध्य होतं? एक उत्तम प्रश्न आहे. हे समजण्यासाठी आपण ओपन सोर्स सॉफ्टवेअर किंवा एखाद्या मोठ्या कम्युनिटी प्लॅटफॉर्मचं उदाहरण घेऊया. ओके. तंत्रज्ञानाच्या जगात जसं ओपन सोर्स नेटवर्क असतं, जिथे एक प्रोग्रॅमर एखादा चांगला कोड लिहितो आणि जगभरातील इतर लोक तो वापरू शकतात, अगदी तसंच हे WNBR काम करतं. या जागतिक व्यासपीठाचं मुख्य काम म्हणजे ज्ञानाची देवाणघेवाण किंवा नॉलेज शेअरिंग. अच्छा, म्हणजे निसर्ग संवर्धनाच्या क्षेत्रातील हा एक ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे. तर अगदी बरोबर. समजा आफ्रिकेतील एखाद्या बायोस्फिअर रिझर्व्हमध्ये तिथल्या स्थानिक आदिवासींनी हत्तींना शेतात येण्यापासून रोखण्यासाठी एक अत्यंत अभिनव आणि नैसर्गिक पद्धत शोधून काढली. कोणती पद्धत? जसं की शेताच्या आजूबाजूला मिरचीची लागवड करणं किंवा मिरचीची धुरी करणं.
ज्यामुळे हत्ती पिकांचं नुकसान करत नाहीत आणि हत्तींनाही इजा होत नाही. ही एक बेस्ट प्रॅक्टिस झाली. आता हे WNBR नेटवर्क काय करतं, तर ही यशस्वी पद्धत ते जागतिक स्तरावर शेअर करतं, जेणेकरून भारतातील केरळ किंवा आसाममधील बायोस्फिअर रिझर्व्हमध्ये जिथे मानव हत्ती संघर्षाचा खूप मोठा प्रश्न आहे, तिथे हीच पद्धत वापरून पाहिली जाऊ शकते. हे खरोखरच अप्रतिम आहे. म्हणजे एका खंडातल्या ज्ञान दुसऱ्या खंडातील लोकांचं जीवन आणि निसर्ग वाचवण्यासाठी वापरलं जात आहे. हो, आणि तेही अगदी मोफत आणि सहकार्याच्या भावनेतून. या वाचलेल्या अहवालांमध्ये एक शब्द वारंवार येत होता, सांस्कृतिकदृष्ट्या योग्य विकास किंवा कल्चरली अप्रोप्रिएट डेव्हलपमेंट. मला वाटतं ह्या नेटवर्कचा हाच उद्देश असावा, होय ना? नक्कीच. सांस्कृतिकदृष्ट्या योग्य विकास म्हणजे काय, तर युरोपमधील किंवा अमेरिकेतील विकासाचं एखादं कॉर्पोरेट मॉडेल सरसकट आशिया किंवा आफ्रिकेतील जंगलांमध्ये लादलं जात नाही. तिथल्या स्थानिक परंपरा काय आहेत, तिथले लोक पारंपरिक पद्धतीने औषधी वनस्पती कशा गोळा करतात, त्यांच्या संस्कृतीत निसर्गाला काय स्थान आहे, या सगळ्याचा आदर करून मगच विकासाच्या योजना आखल्या जातात. बरोबर. स्थानिक लोकांना त्यांच्या जमिनीवरून न हटवता त्यांच्याच ज्ञानाचा वापर करून संवर्धन करणं हे या मॉडेलचं सर्वात मोठं यश आहे. तर ह्या सगळ्याचा अर्थ काय होतो? या जागतिक चर्चेचा आपल्यासाठी, विशेषतः भारतासाठी आणि इथल्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय अर्थ आहे? आपण आता थेट भारताच्या संदर्भाकडे येऊया. हो, ते महत्वाचं आहे. सुमारे 91,425 चौरस किलोमीटर एवढा आहे. बापरे, 91,000? हो. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असलेल्या देशात एवढं मोठं क्षेत्र केवळ शाश्वत विकासासाठी आणि संवर्धनासाठी राखीव ठेवणं ही खरोखरच एक खूप मोठी आणि कौतुकास्पद गोष्ट आहे. बरोबर. पण इथेच मला माझ्या वाचनात आलेला एक सर्वात मोठा आणि गोंधळात टाकणारा मुद्दा विचारायचा आहे. कोणता? तुम्ही म्हणालात भारतात 18 बायोस्फिअर रिझर्व्हज आहेत. पण मी जेव्हा युनेस्कोच्या WNBRच्या यादीत पाहिलं तर भारताची फक्त 13 क्षेत्रांचीच नावं दिसतात. हा 18 विरुद्ध 13चा फरक काय आहे? उरलेली 5 क्षेत्र या जागतिक नेटवर्कचा भाग का नाहीत? ती क्षेत्र काही निकषांमध्ये कमी पडली आहेत का? हाच तो मुद्दा आहे जिथे विद्यार्थ्यांची खरी कसोटी लागते. हाच आयोगाचा ट्रॅप असतो. अच्छा. भारतात एकूण 18 बायोस्फिअर रिझर्व्हज आहेत हे खरं, पण या 18 पैकी 13च क्षेत्र ही युनेस्कोच्या जागतिक नेटवर्कचा म्हणजे WNBRचा भाग आहेत. आता तुमची शंका की उरलेली 5 क्षेत्र खराब आहेत का? हो, म्हणजे ती मागे का पडली? तर अजिबात नाही. ही 18 ही देशांतर्गत मान्यताप्राप्त संख्या आहे. भारत सरकारने त्यांना त्यांच्या भौगोलिक आणि पर्यावरणीय महत्त्वामुळे बायोस्फिअर रिझर्व्ह म्हणून घोषित केला आहे. मग त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता का मिळत नाही लगेच? कारण युनेस्कोच्या WNBR मध्ये समाविष्ट होण्यासाठी काही अत्यंत कठोर आंतरराष्ट्रीय निकष असतात. आपण मगाशी ज्या कोर, बफर आणि ट्रान्झिशन झोन बद्दल बोललो, त्यांची अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणे झालेली असावी लागते. स्थानिक लोकांचा सहभाग केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष प्रशासनात असावा लागतो. तसंच भरपूर वैज्ञानिक संशोधन आणि डेटा युनेस्कोला सादर करावा लागतो. म्हणजे ती एक प्रदीर्घ प्रक्रिया आहे. अगदी बरोबर. काही नवी क्षेत्र अजूनही त्यांच्या व्यवस्थापनाच्या मॉडेल्सवर काम करत असतात किंवा त्यांचा प्रस्ताव अजून युनेस्कोकडे प्रलंबित असू शकतो. पन्ना किंवा सिमलीपाल सारख्या क्षेत्रांना आधी राष्ट्रीय मान्यता मिळाली आणि नंतर काही वर्षांनी त्यांनी निकष पूर्ण केल्यावर त्यांना WNBR मध्ये समाविष्ट केलं गेलं. अच्छा, म्हणजे हा प्रवास आहे. हो, त्यामुळे 18 ही आपली देशांतर्गत यादी आहे आणि 13 ही आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त यादी आहे. हा फरक विद्यार्थ्यांनी अगदी पक्का लक्षात ठेवायला हवा. हा खरोखरच एक मार्क मिळवून देणारा किंवा मार्क घालवणारा मुद्दा आहे. जर परीक्षेत भारतातील सर्वच्या सर्व 18 बायोस्फिअर रिझर्व्हज युनेस्कोच्या नेटवर्कमध्ये समाविष्ट आहेत असं विधान आलं तर ते चुकीचं आहे हे आता स्पष्ट झालं. अगदी. या व्यतिरिक्त भारतात या क्षेत्रांची जी भौगोलिक विविधता पाहायला मिळते तीही थक्क करणारी आहे. मी यादी पाहत होते, त्यात नीलगिरी बायोस्फिअर रिझर्व्ह आहे जे 3 राज्यांमध्ये पसरलेलं आहे आणि ते भारतातील पहिलं बायोस्फिअर रिझर्व्ह होतं. अगदी बरोबर. नीलगिरी हे पश्चिम घाटातील दाट जंगले आणि तिथल्या आदिवासी समुदायांचं उत्तम उदाहरण आहे. याशिवाय गल्फ ऑफ मन्नारचं उदाहरण घ्या. ते जमिनीवर नसून सागरी आणि किनारी म्हणजेच मरीन अँड कोस्टल परिसंस्थेचं उदाहरण आहे. तिथे प्रवाळ भित्तिका आणि स्थानिक मच्छीमार समुदाय
यांच्यातील सहजीवनाचा अभ्यास केला जातो. आणि उत्तरेकडे गेलो तर कोल्ड डेझर्ट किंवा नंदादेवीसारखी अतिउंचीवरील क्षेत्र आहेत, तर पूर्वेला सुंदरवनसारखा खारफुटीचा प्रदेश आहे. म्हणजे हिमालयातील कडाक्याच्या थंडीत राहणाऱ्या समुदायाचा निसर्गाशी असलेला संबंध आणि किनारी भागातील मच्छीमार समुदायाचा निसर्गाशी असलेला संबंध यात खूप फरक आहे. हो, प्रचंड फरक आहे. आणि भारतातील ही 18 बायोस्फिअर रिझर्व्हज या संपूर्ण भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधतेला एकाच धाग्यात गुंफतात. हे केवळ जैवविविधतेचं संवर्धन नाही, तर खऱ्या अर्थाने समुदायावर केंद्रित असलेलं संवर्धन आहे. नक्कीच. भारताचा इतिहास आणि संस्कृती पाहता आपण निसर्गाला नेहमीच आपल्या जीवनाचा एक भाग मानला आहे. बायोस्फिअर रिझर्व्ह ही एक आधुनिक आणि पाश्चात्य जगातून आलेली वैज्ञानिक संकल्पना वाटत असली तरी त्यामागचं मूळ तत्वज्ञान भारतासाठी अजिबात नवीन नाहीये. बरोबर. आपण नेहमीच नद्यांना, झाडांना आणि प्राण्यांना पूजनीय मानलं आहे. या रिझर्व्हच्या माध्यमातून सरकार त्या स्थानिक समुदायांना तिथून न हटवता त्यांच्या पारंपरिक ज्ञानाला आधुनिक विज्ञानाची जोड देत आहे. हेच या संपूर्ण उपक्रमाचं सर्वात मोठं यश आहे. हे खरंच खूप प्रेरणादायी आहे. आपण आता आजच्या या सखोल चर्चेच्या अगदी समारोपाकडे आलो आहोत. आज आपण ज्या सर्व माहितीवर चर्चा केली त्याचा जर एक सारांश काढायचा म्हटला तर एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समोर येते. कोणती? ती म्हणजे बायोस्फिअर रिझर्व्हज हे केवळ जुन्या पद्धतीचं माणसांना बाहेर ठेवून निसर्ग वाचवण्याचं मॉडेल नाहीये. ते मानवी समाजाचा शाश्वत विकास आणि निसर्गाचं संरक्षण हे दोन्ही एकाच वेळी कसं साध्य करता येईल याचं एक अत्यंत प्रगत जागतिक उदाहरण आहे. अगदी बरोबर. आपण पाहिलं की कशी ही क्षेत्र लर्निंग प्लेसेस किंवा प्रयोगशाळा म्हणून काम करतात, झोनिंग सिस्टम कशी असते, युनेस्कोचा मॅप कार्यक्रम याला विज्ञानाची जोड कशी देतो आणि WNBR-मुळे जगाच्या पाठीवरील ज्ञान कसं शेअर केलं जातं. हा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण करतो. आणि या चर्चेच्या शेवटी एक अत्यंत गहन विचार आपण सर्वांनी, विशेषतः धोरणकर्ते बनू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी करायला हवा. कोणता विचार? जर ही बायोस्फिअर रिझर्व्हज खऱ्या अर्थाने शाश्वत विकासाच्या प्रयोगशाळा आहेत आणि तिथे हे सिद्ध झाले की मानव आणि निसर्ग एकत्र परस्पर सामंजस्याने राहू शकतात, तर या प्रयोगशाळांमधून मिळालेले धडे आपण बाहेरच्या जगाला का लागू करत नाही? म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की याचा उपयोग शहरांमध्येही होऊ शकतो? नक्कीच. भविष्यात जेव्हा आपण वेगाने शहरीकरण करत आहोत, नवनवीन शहरं आणि स्मार्ट सिटीज वसावत आहोत, तेव्हा या राखीव क्षेत्रांच्या बाहेरच्या विकासासाठी आपण इथले मॉडेल का वापरू शकत नाही? बरोबर आहे. निसर्ग आणि विकास हे एकमेकांचे वैरी नसून ते एकाच नाण्याच्या दोन बाजू असू शकतात. हा धडा आपण आपल्या रोजच्या शहरी आणि ग्रामीण धोरण निर्मितीत कधी आणणार? केवळ जंगलात नाही तर कॉन्क्रीटच्या जंगलातही आपण निसर्गाशी जुळवून घ्यायला शिकलं पाहिजे. हा खरोखरच विचार करायला लावणारा आणि अत्यंत सखोल असा प्रश्न आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर हा प्रश्न मुख्य परीक्षेतील निबंधाचा किंवा अगदी मुलाखतीचा मुख्य विषय बनू शकतो. होय. या प्रयोगशाळांमधील ज्ञान आपल्या शहरी आणि औद्योगिक विकासाच्या मुख्य प्रवाहात कसं आणता येईल यावर नक्कीच अधिक विचार आणि संशोधन व्हायला हवं. आज आपण बायोस्फिअर रिझर्व्हज या संकल्पनेच्या विविध पैलूंवर, तिच्या जागतिक आणि भारतीय संदर्भांवर अतिशय सविस्तर आणि मुळापासून चर्चा केली. हो, खूप छान चर्चा झाली. मला खात्री आहे की आजच्या या सखोल चर्चेतून मिळालेला दृष्टिकोन आणि उदाहरणे अभ्यासात आणि उत्तरे लिहिताना नक्कीच फायदेशीर ठरतील. या प्रश्नावर स्वतःहून अधिक विचार करण्यासाठी, आजूबाजूच्या पर्यावरणाचं निरीक्षण करण्यासाठी आणि यावर अधिक वाचन करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहित करून आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. धन्यवाद. तोपर्यंत नवनवीन गोष्टी शिकत रहा आणि आपल्या निसर्गाचे हे रंजक पैलू उलगडत रहा. पुढच्या वेळी अशाच एका रंजक विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी आपण पुन्हा भेटूया.